बारामती राहुरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली। पोटनिवडणूक लढवण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील। दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक संपन्न। बैठकीला सुनेत्रा पवारांसह पार्थ पवारांचीही उपस्थिती। राष्ट्रवादीतल्या नाराजी नाट्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। घरात खूप कॅश यायची, सर्व डॅडला माहिती। भोंदू अशोक खरात प्रकरणात हर्षवर्धन खरातचा एसआयटी चौकशीत मोठा खुलासा। बीडमधील मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याची निर्दोष मुक्तता। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झाली होती अटक। पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर। उन्हाळी पिकं, भाजीपाला आणि फळबागांना मोठा फटका। सोलापूरच्या माढ्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं ठिय्या आंदोलन। महापुरुषांच्या पुतळ्या प्रकरणी हाके आक्रमक। पुतळा शासकीय जागेवर स्थलांतरित करण्याची मागणी। अमेरिकेच्या हल्ल्यात इराणमधील करज प्रांताला जोडणारा सर्वात उंच पूल उद्ध्वस्त। करार केला नाही तर यापेक्षाही वाईट परिणाम भोगण्यास तयार राहण्याची ट्रम्प यांची इराणला धमकी। यानंतर आता एक सविस्तर बातमी पाहूया। माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे सध्या मध्यस्थी करतायत। दोन्ही समाजाचे दोन प्रतिनिधी यांच्यासोबत थोड्याच वेळामध्ये राजन पाटील हे मोहोळ तालुक्यातील अनगर या त्यांच्या गावी बैठक घेणार आहेत। अंजनगाव येथून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर हे अनगर गाव आहे। त्यामुळे राजन पाटील हे मध्यस्थी करून अंजनगाव खेलोबा या गावातील प्रश्नावर तोडगा काढतील अशी अपेक्षा आहे। राजन पाटील यांच्या मध्यस्थीला यश जर आलं तर अंजनगाव खेलोबा हे आजच तणावमुक्त होऊन मोकळा श्वास घेऊ शकते। अंजनगाव खेलोबा येथे तणाव वाढत आहे। दोन्ही समाज पुन्हा एकदा आमने-सामने येताना दिसत आहेत। घोषणाबाजी आणि त्यातून होणाऱ्या शिवीगाळीच्या प्रकरणामुळे दोन्ही समाज आमने-सामने येण्यासाठी बॅरिगेड्स तोडण्याचाही प्रयत्न इथे करताना दिसतात। त्यामध्ये थेट लक्ष्मण हाके यांनी देखील बॅरिगेड्स तोडण्याचा प्रयत्न केला। दोन्हीकडे समाज आक्रमक होत असताना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे घटनास्थळी दाखल झाले। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र यावेळी पोलिसांच्या दोन्ही बाजूकडील मोठ्या बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दोन्ही गट पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं दिसतंय आणि पोलिसांचा जो बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे ते बॅरिगेड्स देखील तोडण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे पोलिसांना मोठी इथे मशक्कत करावी लागते। पोलिसांचा बंदोबस्त इथे तैनात आहे। पोलीस अधीक्षक देखील तिथे पोहोचले आहेत। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी इथे पोहोचले आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून देखील सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। या दोन्ही गटाला शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। आपण ही दृश्य पाहतोय। अंजनगाव खेलोबा इथं तणाव हा वाढताना दिसतोय। लक्ष्मण हाके देखील तिथे उपस्थित आहेत। त्यांच्याकडून देखील बॅरिगेड्स तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाताना दिसते। मात्र पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील इथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। वीरेंद्र उत्पात आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। वीरेंद्र, आपण पाहतोय तणाव आणखी वाढताना दिसतोय। सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? सद्यस्थितीमध्ये तणाव अजून निवळताना दिसत नाहीये। स्वतः माजी आमदार राजन पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दोन्ही गटाचे 2 प्रतिनिधी मिळून त्यांची चर्चा होणार आहे अनगर येथे। आता आपण दोन्ही आंदोलकांच्या मध्ये जो परिसर आहे तिथे आहोत। दोन्ही बाजूने मागणी होत आहे की त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं। काल ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या पदाधिकारी होत्या त्यांच्यावर लक्ष्मण हाके यांनी जो आरोप केला होता की त्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या परत इथं आलेले आहेत आणि मगाशी लक्ष्मण हाके आणि आंदोलक येण्याचा प्रयत्न करत होते। आता पोलिसांनी मध्यस्थी केली, तो प्रकार थांबला आणि तो प्रकार थांबवलेला आहे। मात्र अजून चर्चा सुरुवात जरी झाली नसली तरी त्याच्यातनं काय फलित येते पुढं हे अजून स्पष्ट व्हायचंय। मात्र सद्यस्थितीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। स्वतः पोलीस अधीक्षक आहे तिथं, पोलीस फौजफाटा आहे आणि आंदोलकांमध्ये संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। नक्कीच यातून काय तोडगा निघतो का पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।
दरम्यान अंजनगाव खेलोबा येथून लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर सोडावं, अन्यथा उद्या महाराष्ट्रातील मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाचे राज्यातील सर्व समन्वयक एकत्रित अंजनगावात येतील असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा शासकीय जागेतच आहे, हे मोजणी झाल्यानंतर निष्पन्न झालाय. उलट देवस्थाननेच 20 गुंठे जागेवर अतिक्रमण केल्याचा संशय व्यक्त होत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी केला. मोजणीमध्ये तुम्हाला सांगतो, जे मंदिराची जागा आहे म्हणून सांगत होता, तर ती मंदिराची जागा नसून उलट 20 गुंठ्याचं अतिक्रमण झालंय असं समजतं. या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा पीडब्ल्यूडीच्या जागेत म्हणजे शासकीय जागेत बसवलेला आहे, कुणाच्याही खाजगी जागेत बसवलेला नाही. तरी पण मुद्दामहून जातीय तेढ निर्माण करण्यासाठी, या महाराष्ट्रात जातीय दंगल घडवण्यासाठी, धनगर समाज व मराठा समाजाची दंगल व्हावी हे असा प्रयत्न करत आहे हा लक्ष्मण हाके. या लक्ष्मण हाक्यापासून सोलापूर जिल्ह्यातील तमाम धनगर बांधवांना माझी विनंती आहे की हा जातीय सलोखा बिघडवण्यासाठी धनगर मराठा समाजाचा वाद लावत आहे, याच्यापासून सावध राहा. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव पुतळा उभारण्याच्या मुद्द्यावरून 2 गटांमध्ये वाद निर्माण झाला. या वादावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाज आणि धनगर समाज या दोन्ही बांधवांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय. कोणत्याही प्रकारचा वाद वाढवण्याऐवजी दोन्ही समाजांनी एकत्र बसून चर्चेतून तोडगा काढू असं जरांगेंनी म्हटलं. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव पुतळा उभारण्याच्या मुद्द्यावरनं 2 गटामध्ये वाद निर्माण झाला. या वादावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे यांनी मराठा समाज आणि धनगर समाज या दोन्ही बांधवांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. कोणत्याही प्रकारचा वाद वाढवण्याऐवजी दोन्ही समाजांनी एकत्र बसून चर्चेतनं तोडगा काढू असं जरांगे यांनी म्हटलंय. माझं सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, मराठा असो किंवा धनगर असो, तुम्ही शांततेनं घ्या. आपण बसून त्याच्यावरती काय विषय आहे त्याच्यावरती तोडगा नक्की काढू. कारण आपण मराठा समाजाने धनगर समाजाने आपल्याला कोणी तोडण्याचा प्रयत्न करतंय का, असा काही डाव असू शकतो का या माध्यमातून, याच्यावर सुद्धा बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे. मग तो विषय कुठलाही असो, तो भूमचा असो किंवा तो आपल्या कळमचा असो किंवा कुठलाही असो, मराठा धनगर दोघांना आव्हान की कुठल्या तरी नेत्याचं ऐकून कोणीतरी काहीतरी काय म्हणते त्याला ती भडक अशी प्रतिक्रिया देईल आणि तेढ निर्माण करत, तर नेत्याला याची गरज नसती. ते हमेशाच इकडं तिकडं पळत असते, बोंबलतच त्याला ती सवयच असते. नासक्यापणाची इकडं जाय तिकडं उलशी खाय, इकडं उलशी खाय, त्याला ती सवय असते. धनगर बांधवांनी मराठा बांधवांनी समजून घ्या आणि शांतता ठेवा दोघांनीही. आपण त्याच्यात काय विषय ते बसून शांततेत त्याचा तोडगा नक्की काढू. मी आज संध्याकाळी त्याची पूर्ण माहिती घेतोय, विषय काय शांततेत तोडगा निघल. धनगर बांधवांनी विश्वास ठेवा आणि मराठ्यांनी विश्वास ठेवा. फक्त शांततेत घ्या. वाद होईल अशा ठिकाणी किमान आपण शांततेने घेतलं पाहिजे.